जाळी अविद्याचे करे होळी, कळे काळाचे आकळी नाम दिगंबराचे. सांगायचे. श्री दत्तात्रेय महाराज की जय. नामकर्माते जाळी जीवाला लागलेली अविद्या आहे. हे जीवाच्या ठिकाणी अविद्या कधी लागली हा महत्वाचा मुद्दा. काळ कळाते अकळी आणि मग अविद्याची जीवाला लागलेली आहे त्याची होळी करायची आहे. हा सकळ शास्त्रे वर्णिले पुराणाने वाखानले, महाकवी बोलिले नामची सार. संपूर्ण शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, पुराणांनी सुद्धा वाखाणलेलं आहे. महाकवी बोलिले नामाची सार. हा कळा. ऋषी आणि मुनी जान, सिद्ध साधू महाजन, मुक्त मुमुक्षी साधुजन नामसार बोलती. जर गत्यंतर कशाने नामाश्वेत गत्यंतर नाही हे अनेकांनी सांगितलेलं आहे, असे कविकर्ते या ठिकाणी आपल्या मुखरविंदातून सांगत आहेत आणि असा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. नाम ऐसे तारक साधन नाही अनेक, नामे तरले कित्येक दानव आणि मानव. नाम ऐसे तारक, नामाने प्रत्येकाचं तारण झालेलं आहे. मग ते नाम आपल्या मुखामध्ये भगवंताचं सतत असावं आणि त्या नामाला अनेक ठिकाणी भगवंतांनी तारलेलं आहे. त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. ज्या वेळेला द्रौपदीने भगवंताचं नाम घेतलेलं आहे त्यावेळेला भगवंतांनी त्या द्रौपदीला तारलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे नामामध्ये खूप ताकद आहे. नाम येते विघ्नहरी, नाम वाजत वाराधरी, नाम साह्याते करी. आणि म्हणून नामामध्ये एवढी ताकद आहे ती कशातच ताकद नाही असे कवी करते सांगतात. नाना तपे आणि दाने, व्रते आणि उद्यापने, यज्ञाधिक नाना साधने, किमर्थ होते नाना पुढे. नाना तप केले आणि नाना काही गोष्टी जरी केल्या तरी ते नामापुढे फिका आहे म्हणाले कवी करते. आणि म्हणून नाम हे अत्यंत महत्त्वाचं आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपल्याला जर तारून जायचं असेल तर हे नामच खूप महत्त्वाचं आहे असे कवी करते सांगतात. अजपादे प्राणायाम, तत्वशोधन अति दुर्गम, पुत्रांचा वेदला बाळ नवलक्षी झोपे गोपाळ दीप नाम स्मरणे उचलिले. मग नामाने काय काय केलेलं आहे. वाल्मिक माझ्याचा वाल्मिकी झालेला आहे. नामे करला धुवबाळ, नामस्मरणाने धुवबाळात उठाय झालं. नवलक्षी झोपी नवलाख विश्रांत जे आहे ते हे झालेलं आहे. नामस्मरणे नामाने सगळ्यांचा उद्धार झालेला आहे. नाम स्मरता गजेंद्राने, विष्णूने केले धावणे, अकरा पागणे मुक्त करणे समयी. नाम स्मरता गजेंद्राने म्हणजे ज्या हाती नाही, विष्णूने केले धावणे, विष्णू सुद्धा धावत आलेले आहे म्हणतात महाराज. मरकापासून मुक्त करणे त्याची समय त्याच वेळेला मुक्त केलेला आहे. कशामुळे? ते नामस्मरणामुळे. नामे तरले उद्धव अर्जुन, गीता भागवते तयाचे प्रमाण, बोलिला सत्यवती नंदन संस्कृता माझी. नामे तरिले उद्धव अर्जुन, गीता भागवती प्रमातयाचे प्रमाण, बोलिला सत्यवती नंदन सकृता माझी. नामाने अनेकांचा उद्धार झालेला आहे. नामाने भगवंताच्या नामाने उद्धवाचा अर्जुनाचा हा उद्धार झालेला आहे. तसाच आपला उद्धार व्हावा हे यदुराजा कोणाशी? स्वयंश्री दत्तात्रय प्रभूंशी वार्तालाप करत आहेत. नामे अरळक मुक्त झाला, वेगळा केला
त्रितापाला दलादन पंडिताला पावन केले शुद्ध लक्षणी. नामे अरळक मुक्त झाला केवळा वेगळा केला त्रितापाला. आता त्रिताप कोणते आहेत महाराज? आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक. या त्रितापापासून जे मुक्त केलेलं आहे ते मुक्त करण्याची प्रार्थना अरळकानं केलेली आणि अरळकालाच फक्त या तिन्ही तापातून मुक्त केलेला आहे. खरं तर हा सत्संग आमचा प्रथम प्रसंग आहे. बापू आणि आम्ही बापूंच्या म्हणण्यानुसार आम्ही या ठिकाणी आलो. प्रथमच आमचा या सत्संगाचा योग आहे. पोथीपुराण हा विषय आणि सत्संग हा विषय खूप वेगळा आहे आणि म्हणून ज्या वेळेला आपण जे काही सांगत असतो हे सांगत असताना आपल्या मुखातून कधी भगवंताची स्तुती करत असताना कोणाची अवहेलना होते, कोणाचं मन दुखते. म्हणून या ठिकाणी खरं तर आम्हाला ज्यांनी पाचारण केलं, कळमुला या गावातही महानुभाव संप्रदायाचे लोक भरपूर आहेत. भगवंताची भक्ती करत असताना जी शाश्वत चिरंतर भक्ती आहे ती भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून हा सखोल विषय नंतर आपल्याला एखाद्या बैठकीमध्ये घेता येईल. हा सभासाध्य हा विषय आपल्याला चालणार नाही. म्हणून सर्वांनी जो काही हा सत्संग आहे या सत्संगामध्ये जो आनंद आपण घेत असतो तो आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. आदरणीय श्रद्धेय आमचे बंधू शिवचैतन्य शिवाचार्य बापू आणि आम्ही सुद्धा आमच्यावर बापू खूप नितांत प्रेम करतात. आदरणीय आमचे दत्तबर्डीवरचे बापू आम्हाला कधी ते वेगळं समजत नाहीत आणि आम्ही त्यांना कधी आमचं वेगळं समजत नाही. कुठलाही सोहळा असो, कुठलंही काम असो, आम्ही एकमेकांना विचारत असतो. आमच्यापेक्षा वयाने मोठे, ज्येष्ठ, श्रेष्ठ, आदरणीय आहेत. या हादगाव तालुक्यावरती बापू आदरणीय कैवल्यवासी बापू आणि आत्ता जे दत्तबर्डीवरचे बापू या दोन संतांचं खूप आपल्या सर्वांवरती प्रेम आहे. आदरणीय आमचे शिवचैतन्य शिवाचार्य बापू वेळोवेळी प्रत्येकाच्या प्रसंगात हे प्रसंग सांगण्याचा नाही परंतु तुम्हाला सांगावं लागणार आहे आम्हाला आणि म्हणून आदरणीय आमचे आदरणीय कुपटीचे बाबा हे या ठिकाणी उपस्थित झालेत. बापू आपला आदेश खरं तर आम्ही तोडके मोडके आमचे एक बोल आम्ही आपल्यापर्यंत हे केलेत. भगवंताची स्तुती जेवढी करावी तेवढी खूप कमी आहे. मी काय वर्णू पामर इथे शेष तोही श्रमला अशी त्या भगवंताची महती आहे. म्हणून या कळमुला गावातील सर्व भक्तांना या ठिकाणी आम्ही आशीर्वाद देतो आणि दोन शब्द आमचे आदरणीय बापू शिवचैतन्य बापू दोन शब्द तुम्ही